हा प्रश्न या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य प्रज्ञाताई सातव यांनी साखरा आणि लक्ष्मण नाईक तांडा हा प्रश्न तिसऱ्या वेळेस या सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे। हर घर जल घर घर नल केंद्र शासन पैसे देतं, राज्य शासन पैसे देतं, या योजनेतले ठेकेदार पैसे उचलून घेतात। काय झाले सांगा? तेच सांगतो साहेब, मी सन्माननीय सदस्य होतो त्या भागाचा, मला माहिती आहे। तर ठेकेदार पैसे उचलून घेतात, इंजिनियर बिल लिहितात, परंतु गावातल्या तांड्या वस्तीमधल्या सामान्य माणसाला पाणी काय भेटत नाही। यापूर्वी बोलू द्या ना राजेश जरा एक मिनिट। सभापती महोदय, तिसऱ्या वेळेस ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे। लोकप्रतिनिधी जेव्हा गावात जातात तेव्हा लोक त्यांना अडवतात, शोले स्टाईल आंदोलन झालं, अनेकदा घेराव घातले गेले, परंतु प्रश्न काही सुटत नाही, थातूर मातूर उत्तरं दिले जातात। यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार अनेक योजना नाही, आपण ह्याच्यात बोलतोय हिंगोली हो, नांदेड जिल्ह्यामध्ये असाच भ्रष्टाचार झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली, 3-3 महिने ते अटक होते। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा ठराविक कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करणार काय? सभापती महोदय, अशा पद्धतीच्या अनेक ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहे, त्यांच्याकडने वसुली सुद्धा जर स्पेसिफिक एखादा माहिती तपासून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील। प्रश्न हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।